नमस्कार. आज मी पातळ पोह्याचा चिवडा बनवत आहे. त्याच्यासाठी घरीच मसाला बनवून घेत आहे. धना, जिरा, बडीशेप, काळे मिरे हे भाजून साईडला ठेवून दिले. पोहे चाळून घेतल्यात, त्याला खरपूस भाजून घ्यायचे 4-5 मिनिटासाठी. आणि इथं शेंगदाणे भाजून पोह्यावर टाकून घेते. खोबरं, काजू, बदाम आणि इथं डाळवाही घेतलाय मी. हे झाल्याच्या नंतर मी मिरची आणि कढीपत्ता भाजून घेणार आहे. तेलातच फ्राय करून घ्यायचं आहे. हे सारं जिन्नस पोह्यावर टाकून घ्यायचं आहे. आता इथं मी एक मसाला पावडर बनवणार आहे. त्याच्यासाठी इथं सारे मसाले घेतले. आता मोठा व्हिडिओ आपला टाकलेला आहे, नक्की जाऊन बघा आणि घरच्या घरीच मसाला बनवून चिवड्याची तयारी करा. घरच्या घरचा मसाला जर बनवला तर एवढा टेस्टी चिवडा होतोय ना. सारी डिटेल रेसिपी आहे, तुम्ही नक्की चेक करा. आणि हे आपला बनवून चिवडा तयार आहे. इथं आता मी एक छोटीशी फोडणी टाकणार आहे. इथं मी कलरची मिरची आणि हळद तेलात टाकून इथं मनुके टाकल्यात, मिक्स करून तयार आहे चिवडा आपला.